परंतु त्यांनी त्याचं नाव सांगितलं नाही, परंतु त्याचं नाव पाचोळा होता आणि त्या पाचोळ्यामध्ये लेखन केलेला मी एक पत्रकार आहे, त्यांचा मित्र. त्यामुळे हे सतीचा वाण आहे. जनमत दैनिक ते पण कल्याणमधून चालवणार. ओके. तर एक सतीचा वाण आहे आणि ते एवढी वर्ष नेटाने चालवणं हे फार जिकरीचं काम आहे आणि ते तुषाराने करतायत, त्याबद्दल त्यांचं सर्वप्रथम अभिनंदन. आता बाळासाहेब आणि दिघे साहेब यांच्या आठवणी अगणित आहेत. त्या सांगत बसलो तर मला 1 तास पण पुरणार नाही. फक्त एवढंच सांगतो की दिघे साहेबांचं जेव्हा महापरिनिर्वाण झालं तेव्हा मी एक लेख लिहिला होता, आनंद यात्रेची अधुरी यात्रा. तो लेख मी तो उद्या फेसबुकला आणि व्हॉट्सअपला पोस्ट करेल, त्यात सर्व माहिती येईल. दिघे साहेब हे जेव्हा जोगियाईच्या साईमध्ये राहत होते तेव्हापासूनचे संबंध, त्यांच्या घरात जायला दिना नव्हता. तो कधी पडेल की काय अशी शंका येत आम्ही वरती जायचो आणि असे दादा व्रत त्यांनी केलं जनसेवेचं. त्यांचे बरेच किस्से सांगण्यासारखे आहेत. एक किस्सा सांगतो मी की ज्यावेळेला माझं साप्ताहिक काही लोकांनी जायला आणि मुंबईचा मोर्चा राहिला तेव्हा मी दिघे साहेबांकडे गेलो. दिघे साहेब बोले दिलीप घे बस. म्हटलं साहेब बसायला नाही आलं, तुम्ही काय करता का? मी बाळासाहेबांकडे जाऊ. सरळ ते बोलले तू बाळासाहेबांकडे जा. त्यांना कारण माझी मला टाळायची होती आणि मला बाळासाहेबांकडे पाठवलं. बाळासाहेबांकडे गेलो मी, ते घटना सांगितली आणि दुसऱ्या दिवशी सामनाच्या पहिल्या पानावर बातमी आली तर शिवसेनेच्या